यानंतरचा सामना वैयानी विद्वान हा सेमीफायनलचा प्रश्न होणार आहे। वैयानी विद्वान या दोन संघांना हा सामना संपत दाखवणार आहे। वैयानी विद्वान सेमीफायनलचा प्रश्न कबड्डी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्यांनी मोलाचं सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे। असे गजानन यमाजी जोडे सरपंच बबनराव आनंदराव मारकर, माजी सरपंच अशोक कामाजी शिंदे, माजी खेळाडू शेषराव पुढे, विठ्ठल रामराव मुकाडे, कृष्णा गुंबाजी खंडारे, अभिषेक कोटे, संदीप कोटे, लोहाजी मल्लिकार्जुन कोटे, त्यांचा संबंध आहे की एका संघाच्या एकत्रित त्यांच्या या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करण्याचा जे हनुमान संघ सोडला जे सर्व खेळाडू आहेत ते कबड्डी प्रेमी आहेत त्या सर्वांनी या ठिकाणी आपले जे कबड्डीचा जवान आहे ते या ठिकाणी अतिशय सुंदर असं उपस्थित करून दिलं। ते हनुमान संघ कवडा त्या संघातील सर्व गावातील आयोजक मंडळी अतिशय सुंदर असं ग्राउंड या ठिकाणी त्यांनी खेळाडूसाठी तयार केलेलं आहे। आणि बराचसा वेळ जरी झाला असला तरी सुद्धा अतिशय सुंदर असे सामने या ठिकाणी पार पडलेले आहेत, पार पडत आहेत आणि त्याच्या मुलाचा सहकार्य या ठिकाणी लाभलेला आहे। असे गजानन यमाजी जोडे सरपंच बबनराव आनंदराव मारकर, माजी सरपंच अशोक कामाजी शिंदे, माजी खेळाडू शेषराव सोमनाथजी पुढे, विठ्ठल रामराव मुकाडे, कृष्णा गुंबाजी खंडारे आणि गावातील सर्व गावतरुण तसेच गावातील सर्व मंडळी जे हनुमान संघ सहकार्य केलेलं आहे। त्या काही नामांकित व्यक्ती या ठिकाणी फाउंडेशन यांच्या वतीनं सत्कार करण्यात येणार आहे। डॉक्टर फाउंडेशनचे डायरेक्टर श्री माननीय पाटील सर या ठिकाणी सामन्याच्या ठिकाणी श्री पाटील सर या ठिकाणी डॉक्टर फाउंडेशनच्या वतीनं श्री गजानन
माजी होते सरपंच त्यांचं सत्कार या ठिकाणी करत आहे. सर्व या ठिकाणी कचरा नावावर उपलब्ध आहे. त्यांनी या ठिकाणी अतिशय सुंदर असं ग्राउंड या ठिकाणी उपस्थित करून दिलेलं आहे. अतिशय सुंदर असं गाडीला कुठल्याच प्रकारच्या या ठिकाणी खरेदी झाली झालेली नाही आहे. या नामांकित काही केले जाते. त्यानंतर बबनराव आनंदराव मारकर माजी सरपंच त्यांना मी सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा या ठिकाणी थोडी खाली सत्कार स्वीकारण्यासाठी आपण आता कोण पॉइंट स्कोर कोण द्यायला 2-3 झाले. हो चला बबनरावजी आनंदराव मारकर माजी सरपंच यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी सत्कार स्वीकारण्यासाठी आपण टेंडर केले जात आहे. स्कोरवाल्याने इकडे लक्ष द्या म्हणून कोणाकडे आहे ते. आणि स्कोर बोर्डवाल्याला मी विनंती करतो की सर आपण स्कोर कोणाला सांगत होतो माननीय बबनराव आनंदराव मारकर माजी सरपंच त्यांना मी विनंती करतो आपण सत्कार स्वीकारण्यासाठी या ठिकाणी येत आहे. माननीय पाटील या ठिकाणी सत्कार करत आहे. त्याची या ठिकाणी विनंती करतो. त्यानंतर अशोक कामाची पिंपे माजी खेळाडू अशोक कामाची पिंपे माजी खेळाडू त्यांना मी विनंती करतो की आपण सुद्धा या ठिकाणी छोट्या सत्कार स्वीकारण्यासाठी येत आहे. मी श्री पाटील सरांना विनंती करतो की आपण श्री अशोक कामाची पिंपे साहेब सत्कार करत आहे. त्यानंतर फाउंडेशनचे डायरेक्टर श्री डी पाटील सर त्यांचा सत्कार करतील. त्यानंतर कुठल्याही अण्णा मुकाडे यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण सुद्धा या ठिकाणी कुठे सत्कार स्वीकारण्यासाठी येत आहे. त्यानंतर डायरेक्टर आमचे श्री डी पाटील सर सत्कार करतील. आपण केलेल्या कार्याबद्दल आम्हाला या ठिकाणी अतिशय सुंदर असं आपण या ठिकाणी गृहाचं आयोजन नियोजन या ठिकाणी करून दिल्याबद्दल आपल्या सर्वांचं सर्व गावकरी मंडळी खास करून आणि त्याचबरोबर होणार सोहळा या सर्व युवकांनी तरुणांनी या ठिकाणी अतिशय सुंदर असं ग्रहण या ठिकाणी आणि पुण्या प्रवर्गाचा संघ जो आहे जो हनुमान संघ कवडा याही सर्व खेळाडूंनी आणि येथील सर्व कबड्डी प्रेमींनी आणि गावातील सर्व प्रेक्षकांनी या ठिकाणी अतिशय सुंदर असं ग्राउंड या ठिकाणी आयोजन नियोजन करून दिलेलं आहे. त्यानंतर तिसरी सुद्धा अतिशय सुंदर माहिती सुंदर अशी भोजनाची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था करून दिली. त्यानंतर लाईटीची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था करून दिली. त्याबद्दल सर्व या ठिकाणी जे हनुमान संघ कवडा यांचं सुद्धा या ठिकाणी कपिलपणाने मी त्यांचं सुद्धा श्रीपतराव डॉक्टर फाउंडेशनच्या वतीने त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि पुढे सामना या ठिकाणी पंचांना सांगतो की आपण पुढे सामने हे व्यवस्थितरित्या आणि सेमीफायनलचा जो सेकंड राऊंड आहे तो सेकंड राऊंड फर्स्ट राऊंड विद्वान आणि वाणी या दोन संघांना तयार राहतात. आणि त्याचबरोबर एक अत्यंत महत्वाची आपल्याला विनंती आहे किंवा क्षमा आहे किंवा जर कोणाचं चुकून या ठिकाणी आमच्याकडून अनाथांना नाव द्यायचं राहिलं असेल आपण अतिशय सुंदर सहकार्य केलेलं असेल आमच्या अनाथांना या ठिकाणी आपलं नाव द्यायचं राहिलं असेल तर मी आमच्या फाउंडेशनच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो आणि आपलं सुद्धा या ठिकाणी सगळे स्वागत करतो. आणि या चालू सामन्यानंतर होणारा सामना जे दिसतात भगवान खाली बसत आहे
निश्चितच हे आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी सुद्धा त्यांच्या मनोरंजनासाठी सुद्धा या ठिकाणी सामने ठेवलेले आहेत. निश्चित आपण या सामन्याचं मनोरंजन सामन्याचा आनंद घेत आहे. आपल्या कळमनुरी तालुक्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की आज श्रीगोंदा डॉक्टर फाउंडेशनच्या वतीने सामने